नमस्कार मंडळी, आजच्या खास दिवशी तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कारण की आजचा खास दिवस म्हणजे आज आहे गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पांचं आगमन. तर आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन कसं होतं आणि कशा प्रकारे आम्ही पूजा करतो यासाठी हा लॉग आहे. तर नक्कीच हा लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर मी आता जस्ट स्वयंपाकाची तयारीला सुरुवात केली आहे आणि त्यानंतर आम्हाला बाप्पांना घ्यायला जायचं आहे आणि आम्ही कसे बाप्पा आणतो ते नक्कीच लॉगमध्ये बघा आणि शेवटपर्यंत हा लॉग बघा. चला तर आधी आम्ही आता गणपती बाप्पा घेऊन येतो आणि मग बोलते मी तुमच्यासोबत की गणपती बाप्पा कसे आणले आणि तिथे गेल्यावरही तुम्हाला व्हिडिओ दाखवते की कशा प्रकारे स्टॉल वगैरे आहेत गणपतीचे. तर चला बघूया. गणपती बाप्पा घ्यायला निघाले होते आणि उवीचं चालू आहे त्रास देणं. उवीला चिडली आहे कारण की तिला एवढं लांब जायचं नव्हतं, जवळच जायचं होतं. तर तुम्ही बाजारामध्ये बघू शकतात ठिकठिकाणी गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि स्वप्नराव एक एक स्टॉलमध्ये जाऊन मूर्ती चेक करत आहे की जी आपल्या घराला साजेशी आणि शोभेल आणि जी मनमोहक असेल ती मूर्ती त्यांना हवी आहे. आणि ते प्रत्येक मूर्ती प्रत्येकजण बारकाईने शोधत असतं. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बघू शकतायत सगळे गणपती जिकडे तिकडे दिसत आहेत आणि प्रत्येकाला आपल्या घरी घेऊन जाण्याची गणपतीला खूप सगळ्यांना घाई आहे. तर बाकीच्यांनी काहींनी गणपती बुक केले. आम्ही तर काही बुक केलेला नव्हता. आधी आम्ही ज्या दिवशी बसवतो त्याच दिवशी गणपती डायरेक्ट घेऊन येतो. म्हणून म्हटलं चला बघूया. आता ह्या दुकानात आम्हाला एक मूर्ती आवडली आहे. ती मूर्ती डन झाली. गणपती बाप्पा मोरया आणि स्वप्नराव गाडीजवळ मूर्ती घेऊन येत आहेत. त्यांच्याबरोबर चालते. सोसायटी जवळ पोहोचलोय. गणपती बाप्पाचं आगमन आता घरात होणार आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि या ठिकाणी स्वप्नराव पूजेची तयारी करतायत. कळसावर स्वस्तिक काढून घेत आहेत आणि ओवी बघू शकतायत त्यांच्याकडे. तिचंही बारीक बारीक निरीक्षण चालतंय की ते नेमकं काय करतायत. तर चला आता लवकरात लवकर पूजा करूया आणि त्यानंतर बाप्पांना नैवेद्य दाखवूया. बाप्पांची मूर्ती या ठिकाणी फायनली विराजमान झाली आहे आणि यांचं पूजा करणं चालू आहे.
फायनली बाप्पांचं आगमन घरी झालेलं आहे आणि तुम्ही सगळी पूजा वगैरे पाहिली आहे. तर कशा प्रकारे केली आहे पूजा. आणि या ठिकाणी बाप्पा बसलेत, विराजमान झालेत, पाहू शकतायत. तर नक्कीच तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रत्येका घरी गणपती बाप्पा बसले असतील तर प्रत्येकाकडे असाच माहोल असेल आजचा आणि सगळ्यांची घाई गडबड असेल. तर नक्कीच हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर पुन्हा एकदा बोलूया, गणपती बाप्पा मोरया. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.